मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रायाचे पैसे क्लेम करण्यासाठी राणीला आर्मी ऑफिसला जायचे असते. रुक्मिणी काकू तिला सांगते की तू एकटी जाऊ नको, राघवलाही सोबत घेऊन जा. मात्र राणी त्यासाठी नकार देते. पण काकू म्हणते की तिथे कदाचित काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील, धावपळ करावी लागेल आणि या सगळ्यामध्ये राघवची तुला मदत होईल. पण राणी म्हणते की नको मामी, मी जाईन एकटी, राघव सिंधूसोबत बिझी असेल. पण रुक्मिणी म्हणते की त्याची तू काळजी करू नको, बघतेस मी तो कसा येत नाही तुझ्याबरोबर. तर दुसरीकडे राघव आणि सिंधू ही ॲडमिशनसाठी जाण्याची तयारी करत असतात. सिंधू तयार होत असताना राघव मात्र तिच्याकडेच एकटक पाहत राहतो आणि तिच्यामध्येच हरवून जातो. त्यानंतर सिंधू तयार होते आणि राघवला चला म्हणून सांगते. मात्र राघव अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत असतो. त्यानंतर सिंधू त्याला भानावर आणत म्हणते, चला ना आता, उशीर होतोय आपल्याला. आणि त्यानंतर ते दोघेही तेथून निघतात. तर राणी लगेच रुक्मिणीला येऊन सांगते की राघव आणि सिंधू बाहेर निघालेत. मला नाही असं वाटत की तो माझ्यासोबत आर्मी ऑफिसला येऊ शकेल. त्यावर रुक्मिणी विचारते की कुठे निघालेत ते, पण राणी सांगते मला ते माहीत नाही. त्यावर रुक्मिणी म्हणते की ती मुलगी घरात आल्यापासून डोक्याला ताप झालाय फक्त. राघवसुद्धा तिच्या नादाने कसा वागतोय, कालही तिचा रिझल्ट होता म्हणून त्याने सुट्टी घेतली आणि आजही बाहेर जातोय म्हणजे नक्कीच सुट्टी घेतली असणार. या वागण्याला काय अर्थ आहे की नाही. तर राणीही म्हणते हो ना, राघव याआधी असा कधीच वागला नव्हता. त्याच्यासाठी त्याची ड्युटी सगळ्यात महत्त्वाची. ड्युटीसाठी तर तो माझं लग्नही अर्धवट सोडून निघून गेला होता. तितक्यात राघव आणि सिंधू तिथे येतात. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणते, मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. पण राघव म्हणतो की मी एका कामासाठी सिंधूसोबत बाहेर चाललोय, पुन्हा आल्यानंतर आपण बोलूया. पण रुक्मिणी म्हणते की घरातील मोठी व्यक्ती आपल्याशी बोलत असेल तर कमीत कमी त्या व्यक्तीला नक्की काय बोलायचं असेल हे ऐकून तरी घ्यावं. हे पण संस्कार विसरला का तू आता. त्यामुळे राघव म्हणतो सॉरी, पण मी मुद्दाम नाही बोललो, खरंच गडबडीमध्ये होतो म्हणून मी असं बोललो. पण हरकत नाही, बोल, काय बोलायचं आहे तुला. त्यावर रुक्मिणी सांगते की रायाच्या ऑफिसमधून पत्र आलं आहे. रायाचे काही पैसे तिथे जमा आहेत तर ते आणायला हवेत आणि त्यासाठी मी राणीला पाठवत आहे. तूही तिच्या बरोबर जा, तिला तुझी मदत होईल. तर राघव म्हणतो ठीक आहे, पण आता मी सिंधूसोबत बाहेर जाऊन येतो. दुपारपर्यंत मी पुन्हा घरी येईल आणि त्यानंतर राणीसोबत आर्मी ऑफिसला जाईल. आणि ते दोघे तेथून निघतात. पण राजश्री तिथे त्यांना कुठे चाललात म्हणून विचारते. राघव सांगतो की आम्ही सिंधूच्या ॲडमिशनसाठी निघालोय, पण मॅडम पासपोर्ट साईज फोटो विसरल्यात, त्यामुळे आधी स्टुडिओमध्ये जातो आणि त्यानंतर ॲडमिशनसाठी. त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे, पण काहीतरी खाऊन जा, उपाशीपोटी नका जाऊ. मात्र उशीर होत असल्यामुळे राघव नको म्हणतो आणि वेळ मिळाला की बाहेर काहीतरी खाऊ म्हणून सांगतो आणि त्यावर राजश्री होकार देते. पण तितक्यात रत्नाकरही तिथे राघवला विचारतो की कुठे निघालात तुम्ही दोघं आणि तुझा युनिफॉर्म कुठे आहे, की आजही सुट्टी घेतलीस तू. तर रुक्मिणीमध्येच म्हणते राघव या मुलीला कॉलेजमध्ये घेऊन चालला आहे ॲडमिशनसाठी. आणि ते ऐकून रत्नाकरला धक्काच बसतो. तो म्हणतो आणि हे तुम्ही दोघांनी परस्पर ठरवलं का, घरातील मोठ्यांना विचारावंसं नाही वाटलं का तुम्हाला. त्यावर रुक्मिणी नाटकीपणाने म्हणते की म्हणजे तुलाही माहीत नाही ना रत्नाकर, पण राजश्रीला तर नक्की माहीत असणार, ती फक्त माहीत नसल्याचा आव आणतीये. त्यावर राजश्री म्हणते पण मला खरंच काही माहीत नव्हतं वहिनी, मलाही आत्ताच कळतंय. पण रत्नाकर तिच्यावरच आवाज चढवत म्हणतो गप्प बस तू, मी तुला चांगलंच ओळखतो आणि तुला हे सर्व मला का सांगावंसं वाटलं नाही की तू आता स्वतःला या घराची मालकीण समजायला लागले आहेस. त्यावर राजश्री म्हणते पण मला माहिती असतं तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं, पण मला खरंच याबद्दल काही माहिती नव्हती. त्यावर रत्नाकर म्हणतो तुझ्याशी तर मी नंतर बोलेलच, पण आता मला राघवसोबत बोलायचं आहे एकट्यामध्ये. पण राघव म्हणतो की बाबा मला खरंच खूप उशीर होत आहे, आम्ही बाहेर जाऊन येतो मग आपण बोलू. पण रत्नाकर म्हणतो आता तू मोठ्यांचा मानही ठेवणार नसशील तर तसं स्पष्टपणे सांगून टाक आम्हाला. त्यामुळे राघव म्हणतो की मी नक्की कोणत्या मोठ्या व्यक्तीचा अपमान केलाय, असं का बोलताय तुम्ही, तुमच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडलोय मी. तर रत्नाकर म्हणतो आत्तापर्यंत कधीच तू कमी पडला नव्हता आणि त्यामुळेच मला तुझा अभिमान होता आणि आजही आहे, पण ही मुलगी घरात आल्यापासून सगळंच बदलत चाललंय. त्यावर राघव विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला.
त्यावर रत्नाकर म्हणतो की मी स्पष्टच सांगतो, ही मुलगी घरात आल्यापासून तुझ्या वागण्याने लाज वाटायला लागली आहे मला. त्यावर राघव म्हणतो, पण मी असं काय केलंय? मी फक्त एवढंच बोललो की आता घाई गडबडीत बोलण्यापेक्षा मी परत आल्यानंतर शांततेत बोलू, एवढंच बोललो ना मी. पण रत्नाकर म्हणतो, एवढंच नाही राघव, तर गेली 2 दिवस तू फडतूस कारणांसाठी ड्युटीवरून सुट्टी घेतोय, घरातील मोठ्या व्यक्तींसोबत उगाच वाद घालतोय आणि ड्युटीबाबत तू इतका हलगर्जी कसा झाला? त्यावर राघव म्हणतो की मी माझी ड्युटीज करतोय बाबा, सिंधूला डॉक्टर बनवणं ही माझी जबाबदारी आहे. पण रत्नाकर म्हणतो, मग या घराची काहीच जबाबदारी नाही का तुझ्यावर? त्यांच्या भावना जपणं ही तुझी जबाबदारी नाही का? की आयुष्यात फक्त आता एकच जबाबदारी उरली आहे, ही मुलगी. त्यावर राघव म्हणतो, मी माझी एक जबाबदारी पार पाडतोय म्हणजे दुसरी जबाबदारी टाकतोय असं नाही. पण तितक्यात रुक्मिणी म्हणते की राघव, तू तुझ्या वडिलांना उलट उत्तर देतोय का? तर रत्नाकर म्हणतो, जाऊ दे ग वहिनी, हे त्याच्या कुठे लक्षात येते? ही मुलगी या घरात आल्यापासून ती फक्त राघवला आपल्यापासून तोडायलाच बघते. त्यावर सिंधू म्हणते, बाबा मी असं काहीच करत नाहीये. पण राघव तिला शांत राहायला सांगतो आणि रत्नाकरला म्हणतो की मी सिंधूला ॲडमिशनसाठी घेऊन चाललोय, फिरायला नाही, मी माझं काम करतोय. पण तितक्यात राणी मध्येच म्हणते, पण मगाशी तर तू म्हणाला ना की सिंधूला घेऊन बाहेर जेवायला जाणार आहे. आणि त्यामुळे राघव वैतागून म्हणतो की उगाच शब्द फिरवून वाद वाढवायची काहीच गरज नाही. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की आम्ही बाहेर कामासाठी चाललोय आणि आम्हाला जर उशीर झाला तर आम्ही बाहेरच जेवून येऊ. पण पुन्हा रुक्मिणी म्हणते की राणीसोबत या स्वरात बोललेलं मला चालणार नाही. तर राघव म्हणतो, मला आता कोणासोबतच बोलायचं नाही, आम्ही परत आल्यानंतर आपण बोलू. आणि त्यानंतर ते दोघेजण तेथून निघतात. पण रुक्मिणी पुन्हा त्यांना थांबवते आणि विचारते की तू या मुलीच्या ॲडमिशनसाठी घरातील मोठ्यांची परवानगी घेतली होती का? त्यावर राघव म्हणतो, मी ज्या दिवशी सिंधूला या घरात लग्न करून घेऊन आलो त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि ही गोष्ट घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. मग अजून कोणाची परवानगी घ्यायची आहे मला? तर राजश्री म्हणते की नक्की कुठल्या परवानगीबद्दल बोलताय तुम्ही वहिनी? तर रत्नाकर तिला गप्प राहायला सांगतो. त्यामुळे राघव म्हणतो की बाबा तुम्ही आईसोबत या आवाजात बोलू शकत नाही. तर राजश्री म्हणते, आणि बोललात ना तर मी खपवून घेणार नाही. आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर रुक्मिणी सांगते की माझा निर्णय झाला आहे, ही मुलगी कॉलेजला जाणार नाही. आणि ते ऐकून राघव, सिंधू आणि राजश्री यांना धक्काच बसतो. तर राणी मात्र खुश होते. रुक्मिणी म्हणते की आजपर्यंत या घरातील कोणतीच सून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडली नाही, त्यामुळे या मुलीने कॉलेजला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यावर राजश्री म्हणते, म्हणजे आता तुम्ही सिंधूसोबत तेच करणार जे माझ्यासोबत केलं होतं? त्यावर रत्नाकर तिला गप्प राहायला सांगतो. पण राजश्री काय त्याचं ऐकत नाही. ती म्हणते की इतके दिवस मी गप्पच होते, कधीच तुमच्या शब्दाबाहेर गेले नाही. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तुम्ही घेतले तरीही मी गप्पच राहिले, मग अजून किती गप्प बसू? आणि तितक्यात रजनी तिथे येत म्हणते, करेक्ट आहे वहिनी तुझं. आणि ती रत्नाकरला विचारते की का रे दादा, वहिनीने का गप्प बसायचं? तुझ्या मुलाला तुझ्याबद्दल सगळं कळू नये म्हणून का? आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर राघव विचारतो, नक्की काय लपवण्यात आले माझ्यापासून? मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी सिंधूचे सर्व डॉक्युमेंट्स फेकून देते आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.